भैरवीची ही एक बाई भेटायला आल्यानंतर कधीच हॉलमध्ये बसलेली नसते. एव्हरी टाइम स्वतःच्या रूम मध्ये. आज रूम मध्येच जाणार मी. मार्क, उद्याचं प्लॅनिंग फुल प्रूफ असलं पाहिजे. येस. आणि हो, मी आता काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. मार्क, उद्या कुठल्याही परिस्थितीत त्या डॉक्टरने सारंगला ते इंजेक्शन द्यायलाच हवंय. सॉरी टू से मॅम, पण एकदा विचार करा. हे इंजेक्शन खूप डेंजरस आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर जर सारंगला काही झालं तर या मॅटरची चौकशी तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि आपण केलेला प्लॅन आपल्याच अंगाशी येऊ शकतो. मार्क, टेल मी वन थिंग. वाय आय एम युअर बॉस? कारण मला तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. गॉट इट? येस मॅम. उद्या कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरनी सारंगला इंजेक्शन देणं जरुरी आहे. आणि हे सगळं आपल्या अंगाशी कसं येणार नाही याचा विचार मी ऑलरेडी केलाय. उद्या जर अनफॉर्च्युनेटली इंजेक्शन नंतर सारंगला काही झालं, इफ ही डाय ऑर समथिंग, मी या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली आहे की डॉक्टरनी तो सगळा आरोप त्याच्यावर घ्यावा. ओके मॅम, तुम्ही सांगताय तसं करू. डॉक्टरचं मी बघतो. पण बाकीच्या गोष्टींचं काय? उद्या जर त्या डॉक्टरने सारंगला इंजेक्शन द्यायला नकार दिला तर एक काम करायचं. त्या डॉक्टरची मुलगी आहे सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये. तिला तिथून उचलायचं आणि आपल्या MIDCच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवायचं. गॉट इट? ओके. समजा जर डॉक्टरने आपल्याशी काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने तो आळ त्याच्यावर घ्यावा यासाठी नकार दिला तर काय करायचंय ते तुला चांगलं माहिती आहे. ओके मॅम, सगळं प्लॅनप्रमाणे होईल. गुड. भैरवीचं डोकं फिरलंय का? सारंगला कायमचं मारून टाकण्याचा प्लॅन केलाय नाही. आता उद्या जर खरोखरच सारंग मेला तर माझा आतापर्यंतचा प्लॅन एकाच झटक्यात फ्लॉप होईल. माझ्या हातात काहीच उरणार नाही. त्या संकटातून बाहेर पडावंच लागणार आहे मला, नाहीतर या बाईच्या नादात माझा गेम होईल. काहीतरी करून मला या भैरवीचा प्लॅन थांबवायलाच हवा. भैरवीजी, भैरवीजी, हॅलो. मला भेटायला आले. तू काय आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं कुठलं बोलणं? मी आत्ता आले तुम्हाला भेटायला. आणि ऐकलंही असशील तर आय डोंट केअर. का आलीयस? हे काय तुम्हीच विसरलात आता? मग आमच्या घरी येऊन मला ओरडून वगैरे गेलात मी विसरलोय वगैरे म्हणून. आता तुम्हीच विसरलात. बघा, तुम्ही मला सांगितलं ना सावलीच्या प्रत्येक गोष्टीचं मला अपडेट्स दे. त्या घरात काय चालू आहे ते मला कळव. तेच सांगायला आले मी खास तुम्हाला. गुड. काय चाललंय तिकडे सध्या? सारंग, तुम्ही होतात तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना, तिने फक्त स्पर्श केला म्हणून त्याचा हात वगैरे हलायला लागला. तशीच त्याची इम्प्रूव्हमेंट होत चालली आहे. त्या सावलीमुळे आता तर तो खायला पण लागलाय. डॉक्टर म्हणत होते की अशीच इम्प्रूव्हमेंट जर राहिली ना तर काही दिवसांनी सारंगचे सगळे सेन्सेस परत येतील आणि तो एकदम ठणठणीत बरा होईल. ह्याचा अर्थ सावलीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे आणि तुम्हाला गुंढाळायलाय. हो बाई, तसंच आहे बहुतेक. आणि तुम्हाला सांगते, आईंनी ना ट्राय केलं तिला घरातून हकलवून लावायचं, पण ती सारंगची खोटी बायको सुशीला आणि अमृता त्या दोघींनी अडवलं आईंना. म्हणाल्या की अंगावर धावून वगैरे गेल्या. म्हणाल्या सावली घरात पाहिजे आम्हाला, सावली घरातून नाही जाऊ शकत असं म्हणून थांबवलं. नाही जाऊन देतात त्या सावलीला. आता आहे सावली घरातच. त्यांना जे करायचंय ना मोनिका, करू दे. मी आता अशी काही खेळी खेळणार आहे ना की सावलीला आता त्या घरातून बाहेर जावंच लागेल. तुमचे प्लॅन्स म्हणजे एकदम डेंजर भारी असतात. एकदम अमेझिंग. हा पण असंच असेल एकदम परफेक्ट प्लॅन. मला ॲक्च्युली तुम्हाला अजून एक अपडेट द्यायचं होतं आणि एकदम इम्पॉर्टंट अपडेट. आता काय? ओवीला तुम्ही जो दोरा बांधायला घरी आलेला गंडा. हो तोच तो गंडा म्हणतात त्याला. तेच तो गंडा ओवीला सावलीने बांधलाय. हे एक अपडेट होतं. आणि मी ना आता मी निघते माझ्या घरी. घरच्यांना डाऊट येईल मी कुठे गेले म्हणून. हां, बाय.
सावलीने बांधलेला गंडा मी ओवीला नाही तोडायला लावला तर नावाची भैरवी वजे नाही मी. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. आई आज व्यंकटेश येतोय घरी. व्यंकटेश कोण ग? मी ओळखते त्याला. आई तुम्ही विसरलात का? व्यंकटेश म्हणजे सावलीचा नवरा. तो आपल्या सारंगला बघायला येतोय. अच्छा 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 अच्छा, बरं झालं, येऊ दे त्याला. त्याला सांग सारंगला बघून झाल्यानंतर तुझ्या बायकोला परत तुझ्या घरी घेऊन जा. म्हणजे आता ते मोठे डॉक्टर येत आहेत ना, भैरवी त्यांना घेऊन येते. सो त्यांनी तर गॅरंटी दिली आहे की आपला सारंग पूर्णपणे बरा होईल, तो शुद्धीवर येईल. आणि एकदा का माझा सारंग शुद्धीवर आला, बरा झाला की मग सावलीची काहीच गरज नाही आहे या घरात. वहिनी, वहिनी, सारंगला पेस भरवायची वेळ झाली आहे. हो, तू नको काळजी करूस, मी बनवते. या हे व्यंकटेश भाऊजी. बबलू, अरे मी ओळखते त्यांना, आमची झाली आहे भेट. आई, हेच व्यंकटेश. नमस्कार. नमस्कार, या ना, बसा, या. बसा. आपली आधी भेट झाली नव्हते. मी त्या बर्थडे पार्टीला आले नव्हते ना, म्हणून. माझी एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून येऊ शकले नाही. मी पण काही दिवस वेळगावला गेलो असतो म्हणून सारंगला बघायला यायला जमलं नसतं बघा. बरं झालं आलात तुम्ही. मी कोण आहे त्यांनी सांगितलं ना. तुमच्या बायकोची मी सासू होती. लाडकी सून होती माझी ही. चांगली आहे मुलगी. फक्त एक छोटीशी वाईट गोष्ट आहे तिच्यामध्ये. घरच्यांची ती खोटं बोलते, लांडीलबडी करते, हो ना. वाईट सवय आहे तिला. दिसते गोड पण आहे एक नंबरची चॅप्टर. खरं असतं बघा तुमचं म्हणणं. हो ना. एकदम. मग माझी सावली साधी बोळी असते, समजूतदार असते, पण चॅप्टर असते. हा राहिला प्रश्न गोष्टी लपवण्याचा, तर तुमचा मुलगा मृत्यूच्या दारातून परत येत असतो ना, आणि अशा बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तो फक्त आणि फक्त सावलीचंच नाव घेत असतो. आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला शेवटी सावलीचीच मदत घ्यावी लागली असते की हो. कसं असतं ना काकू, सावली सगळे अपमान पोटात घालून इथे आली असते, एकदम हसत मुखाने आली असती, कारण तिला कोणाचंही वाईट झालेलं आवडत नसतं. हा राहिला प्रश्न गोष्टी लपवण्याचा, तर ते तिने स्वतःच्या फायद्यासाठी नसतं बघा, तर तिच्या आजूबाजूच्या लोकांना वाचवण्यासाठी केलेलं असतं. आणि मला माझ्या बायकोचा, सावलीचा खूप अभिमान असतो. असो, इथे बसण्यापेक्षा ना सावली, मला प्लीज सारंगकडे घेऊन चालला. घ्या.